नमस्कार मित्रांनो, मी मिनल कदम पुन्हा एकदा एक विषय घेऊन आली आहे आणि त्या विषयाचं नाव आहे जयंती कशी साजरी केली पाहिजे। आई जगदंबाचे आशीर्वाद श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान गौतम बुद्ध यांचा शांतीचा मार्ग स्वीकारून शांतीच्या मार्गावर चालणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मला वाटते या दोन्ही महापुरुषांची जयंती मला वाटते अशा प्रकारे साजरी केली जाऊ नये। म्हणजेच त्या जयंतीमध्ये व्यसन करून आणि असे फटाके फोडून ध्वनी प्रदूषण करून डीजे लावणे अशा प्रकारे जर जयंती साजरी केली जात आहे, आपल्याला वाटत आहे हे कुठंतरी अभिमान वाटणारी गोष्ट आहे। पण अभिमान वाटून घेऊ नका, तर हे कुठंतरी चुकीचं आहे। मला वाटतं या जयंतीमध्ये जो होणारा खर्च आणि लागला गेलेला खर्च आणि जो झालेला खर्च, या खर्चातून ह्या महापुरुषांचे जे आपण जयंती साजरी करतो आणि जी जयंती साजरी केली जाते त्या जमलेल्या पैशाने त्याच दिवशी या महापुरुषांची जयंती साजरी केली जाते। त्याच दिवशी जयंतीला जो खर्च होतो त्या पैशाने मला वाटतं शाळेंना भेट देऊन म्हणजे शिक्षणावरती हा जर पैसा खर्च केला गेला आणि काही पैसे जे शेतकरी वर्ग आहेत यांच्यावर जो उपयोगी आला तर किती बरं होईल। म्हणजे असे पैसे शाळेंना भेट देऊन जी कमतरता आहे मुलांना, म्हणजे वह्या पुस्तके पाट्या पेन्सिल इतर गोष्टी म्हणजेच गरीब मुलांच्या फिया भरायच्या असतील, जर हा पैसा जर त्यांच्या अभ्यासाकरता लागला गेला तर खूप बरं होईल आणि काही पैसा शेतकरी वर्गाला उपयोगी आला तर मला वाटतं आणखीन बरं होईल। तर मला वाटते जर अशी जयंती साजरी केली गेली तर मला वाटतं शिकणारे जे लेकरं आहेत आणि शिक्षण घेणारे जे लेकरं आहेत आणि शेतकरी वर्ग आतुरतेने या जयंतीची वाट पाहतील। अशा पद्धतीने जर गर्दी न करता आणि प्रदूषणही न करता आणि ध्वनी प्रदूषणही न करता अशा पद्धतीने जयंती साजरी केली तर जे महापुरुष झाले आहेत त्यांचा आशीर्वाद आपल्या कामगिरी केल्याबद्दल कायम आपल्यासोबत राहील आणि त्यांचे चांगले विचार पुढे नेता आले पाहिजे आणि टिकवता आले पाहिजे। जय शिवराय, जय भीम।